नमस्कार, मी स्नेहल। आज आपण हिरवं चिकन किंवा हैदराबादी चिकन किंवा खरडा चिकन पण तुम्ही बोलू शकता बनवण्यासाठी कोथिंबीर घेतले, पुदिना घेतलाय, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 काजू घेतलेत, 5 ते 6 काळं मिरं घेतलंय आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्यात। हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। थोडंसं आलं सुद्धा आपण इथे टाकलंय आणि अर्धी वाटी दही टाकलंय। जर दही नसेल तुमच्याकडे तर नाही टाकलं तरी चालेल। दह्याऐवजी तुम्ही इथे लिंबू वापरा, लिंबूचा रस वापरा। हे आपण मिक्सरला फिरवून घेतले आणि हिरवं वाटण आपलं तयार झालंय। आता इथे आपण अर्धा किलो एवढं चिकन घेतलेलं आहे। आता चिकनमध्ये आपण 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकले आणि जे वाटण आपण बनवून घेतले ते वाटण इथे टाकायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक अर्धा तास 1 तास जसा तुम्हाला वेळ असेल तेवढा वेळ हे मुरवण्यासाठी ठेवून द्या। आणि ते मुरण होईपर्यंत आपण इथे कांदा कापून घेऊ। मी 2 कांदे घेतलेले आहेत, बारीक कापून घ्यायचेत कांदे। आणि माझ्या या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा। तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतात। आता जे आपण 1 तास ठेवलेलं होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, आता बाहेर काढलंय। आता कढईमध्ये आपण थोडंसं बटर टाकलंय आणि बटरवरती कांदा आपण परतून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे बटर नसेल ना तर नाही टाकलं तरी चालेल, पण आपल्याला हॉटेलसारखी जर चव हवी असेल तर शक्यतो बटर वापरा। बटरमुळे या चिकनला खूप छान चव येते। आणि आता जो कांदा आहे तो चांगला असा गोल्डन आपल्याला परतून घ्यायचा आहे, गोल्डन होईपर्यंत। आता यामध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे, म्हणजे इथे आपल्याला तेल आणि बटर दोन्हीही वापरायचं आहे। चांगला कांदा गोल्डन झाल्यावरती त्यामध्ये अर्धा चमचा मी आलं लसूणची पेस्ट टाकले, कारण आपण आधी चिकनमध्ये पण आलं लसूणची पेस्ट टाकले म्हणून इथे अर्धाच चमचा टाकले। थोडीशी हळद टाकले आणि 1 चमचा गरम मसाला टाकलाय। आता हे परत चांगलं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। हे चांगलं परतून झाल्यावरती आपण जे चिकन ठेवलंय ते चिकन याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि परत एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे। आता इथे परतताना आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा। चिकनलाच खूप पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची, त्यामुळे चांगलं असं परतून घ्यायचं। जे वाटण आहे ते वाटण तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं। जेव्हा हे पूर्ण तेल सुटायला लागते तेव्हा थोडंसं इथे मीठ टाकलंय चवीनुसार आपण आणि परत एकदा असं परतून घ्यायचं। फक्त जास्त वेळ परतत राहायचं म्हणजे जे पाणी आहे ते उडून जातं। आणि इथे मी 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं फक्त, कारण चिकनचं जे अंगचं पाणी आहे ते निघून येतं, त्यामुळे 2 मिनिटातच एवढं पाणी निघून आलंय। जर तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर असंच ठेवा किंवा अगदी ड्राय करायचं असेल तर याच्यावर झाकण ठेवू नका। आता मला यामध्ये थोडासा रस्सा आवडतो त्यामुळे मी एवढंच ठेवलेलं आहे। आणि आता ही आपली मस्त असं हिरवं चिकन इथे तयार झालेलं आहे। बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे। आणि हे चिकन तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत एन्जॉय करू शकता। तर इथे आपलं हैदराबादी चिकन म्हणू शकता, खरडा चिकन किंवा हिरवं चिकन, तुम्ही काहीही म्हणा, खूप छान झालेलं आहे। तर पटकन एक रेसिपीला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू।